परमेश्वराचे आम्ही आभार मानूया। आजचा दिवस परमेश्वरानं आम्हाला दिला। ह्या आठवड्यामध्ये परमेश्वर देव बाप्पाने आम्हा सर्वांचा सांभाळ केला आणि या प्रभुवारी आम्हा सर्वांना त्याच्या पवित्र नावात त्याने एकत्रित केलं। परमेश्वराचे आम्ही आभार मानूया। त्याच्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देऊया। आजची भक्ती सुरू करण्याआधी आपण प्रार्थना करू। पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या बाप्पा, तुझे मानावे तेवढे उपकार थोडके आहेत। परमेश्वरा, या आठवड्यामध्ये आम्हा सर्वांना तू सांभाळलंस आणि पुन्हा एक वेळेस या प्रभुवारी तुझ्या पवित्र नावात आम्हाला तू एकत्रित केलंस। परमेश्वरा, आजची भक्ती तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाची अशी कर। परमेश्वरा, भक्तीमध्ये भाग घेणारे आमचे बहीण भाऊ आहेत, त्याच प्रकारे संदेश ऐकणार आहेत, त्या सर्वांसाठी तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद मागतो। आजच्या या भक्तीमध्ये गीत गाणं, मध्यस्थीची प्रार्थना, आजचं येणारं वचन तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाचं असं कर। परमेश्वरा, आज या भक्तीमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक आमच्या भावा बहिणीला तुझा आशीर्वाद तू दे। तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या। आमेन आमेन। आजच्या भक्तीमध्ये उपासना संगीत गीत नंबर 531 आपण गाणार आहोत। जर आपणाकडे उपासना संगीत असेल तर आपण गीत नंबर 531 आपण काढूया आणि परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी आपण हे गीत गाऊया। ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो। पाया मी पडतो, अर्जीही करीतो, तुझवरी प्रेम वाढो। लौकिक मी सुखी दंग मागे, आता तुझ्या मुखी दृष्टी लागे। धावा मी करीतो, आग्रह धरतो, तुझवरी प्रेम वाढो। पारखिता मना दुःख होवो, ज्वालाही लागता हीन जावो। अग्नीत पोळता मी म्हणे सर्वथा, तुझवरी प्रेम वाढो। हा प्राण सोडिता तुला स्तवी, मी स्वर्गी चढता हे विनवी। ही माझी प्रार्थना, ख्रिस्ता मजीवना, तुझवरी प्रेम वाढो। जुना करारामधून अनुवाद 6वा अध्याय वचन 1 ते 3। सर्वात मोठी आज्ञा। तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हाला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे
ते हे, तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पेलतिरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे, ज्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्र पौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून पाळाव्या, म्हणजे तू दीर्घायुष्य होशील. म्हणून हे इस्रायला श्रवण कर आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल. आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू भुगुलित होशील. देवबापाचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. नवा करारामधून इब्री लोकास पत्र 3वा अध्याय वचन 12 ते 19. शेवटपर्यंत विश्वासाची आवश्यकता. बंधुजनो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकामेकांना प्रति दिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभाचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपले मने कठीण करू नका. कारण एकूणही कोणी चीड आणली. मोशेच्या द्वारे मिस्रातून निघालेले सर्वच नव्हत काय? आणि 40 वर्ष तो कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले, ज्याची प्रेते रानात पडली त्याच्यावर नव्हे काय? आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनीच की नाही? तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. देवबाप्पाचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. आपण आपले डोळे लावूया. पवित्र सेनाधीश परमेश्वरा, महान आशा देव बाप्पा, तुला धन्यवाद, तुला गौरव, तुला स्तुती असो. आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि देवबाप्पा तुला धन्यवाद देतो. खरोखर देवबाप्पा तू किती चांगला आहेस. तुझी दया सनातन आहे. तुझी दया तुझे भय धरणाऱ्यावर विपुल अशी आहे. खरोखर देवबाप्पा ऑक्टोबर महिना संपूर्ण आम्हाला सांभाळलास, आम्हाला आरोग्य दिलंस देवबाप्पा. आमच्या सर्व गरजा तुझ्या भांडारातून पुरवल्यास आणि तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने तू आम्हाला भरलंस. आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुला गौरव देतो देवबाप्पा. तू खरोखर किती चांगला आहेस याचा अनुभव आम्ही क्षणोक्षणी घेतला, वेळोवेळी घेतला आणि त्या सर्व दिलेल्या आशीर्वादाबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो देवबाप्पा. आज आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करीत असताना काही विनंत्या तुझ्याकडे सादर करणार आहोत. आणि देवबाप्पा खरोखर मला विश्वास आहे, मला खात्री आहे, स्तोत्र 145 आणि तुझं वचन म्हणतं की परमेश्वरा, मी आपली प्रार्थना तुझ्यापुढे सादर करीन आणि त्या सर्व विनंत्या तू ऐकशील देवबाप्पा. खरोखर देवबाप्पा प्रार्थना आणि विनवणी आम्ही जेव्हा करतो तेव्हा तू आमच्या प्रार्थनांची उत्तरं देतोस. आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो देवबाप्पा. आज आम्ही तुला विनंत्या सादर करीत असताना प्रथम आमच्या चर्चसाठी आम्ही प्रार्थना करतो. आमच्या चर्चवरती तुझा आशीर्वाद असू दे. चर्चमधील सर्व सभासदांना तुझी कृपा तू पुरवून दे. चर्चशी संलग्न असणाऱ्या सर्व मिनिस्ट्री देवबाप्पा तू आपल्या हातात घे. सर्व प्रार्थना विनंत्या देवबाप्पा सर्वांच्या तू आशीर्वादित कर. सर्वांना प्रार्थनांची उत्तरं दे देवबाप्पा आणि हे चर्च तुझ्या नावात तू आशीर्वादित कर. या जीजस चर्चमधील सर्व सेवा देवबाप्पा तू आशीर्वादाच्या आशा होऊ दे. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा मिरियम सोशल ट्रस्टच्या माध्यमातून जी पेशंट लोकांची सेवा होते ती देखील तो आशीर्वादाची अशी कर. त्यासाठी लागणारी कृपा आणि तुझी कृपा तू पुरवून दे आणि तुझ्या आशीर्वादाने तो आम्हाला आशीर्वादित कर. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा आमच्या सर्व प्रार्थनांची उत्तरं तू देत आला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा ऑनलाईनद्वारे भक्तीद्वारे देवबाप्पा अनेक कुटुंबामध्ये जे वचन जातं देवबाप्पा, प्रार्थना जातात, त्या सर्व आशीर्वादाच्या कर आणि जे लोक यामध्ये सहभागी होत आहेत देवबाप्पा सर्व कुटुंबियांना तो आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या कुटुंबातील
अडीअडचणी गरजा तुला ठाऊक आहेत प्रभू, आजारपण माहीत आहेत देवबाप्पा. आणि सर्वांना तुझी कृपा पुरव. त्या कुटुंबात तुझा आशीर्वाद असू दे, त्या कुटुंबात तुझी कृपा असू दे आणि सर्वांना या भक्तीद्वारे तुझा लाभ होऊ दे, आशीर्वाद मिळू दे देवबाप्पा. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा. अनेक अर्जदारांनी आजारी असलेले अनेक लोक आहेत देवबाप्पा, त्या सर्वांना तुझा स्पर्श कर देवबाप्पा. तुझं वचन स्तोत्र 55 आणि 22 मध्ये तुझं वचन म्हणतं, तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. खरोखर देवबाप्पा आम्ही आपला भार तुझ्यावर टाकतो आणि खरोखर ह्या आजारी लोकांना तुझा स्पर्श होऊ दे. कोविडने आजारी आहेत देवबाप्पा, कॅन्सरग्रस्त आहेत आणि देवबाप्पा डायबिटीस आहे, तसंच इतरही आजार आहेत देवबाप्पा. त्या सर्व आजारांना तुझी कृपा पुरव आणि जे हे लोक आजारी आहेत देवबाप्पा त्यांना तुझा स्पर्श कर. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा. ऑनलाईनद्वारे मुलांची परीक्षा सुरू आहे, या परीक्षेत देखील मुलांचं सहाय्य कर आणि तुझी कृपा तू पुरवून दे. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा आमच्या देशासाठी. आमच्या देशामध्ये तुझं वैभव नांदू दे देवबाप्पा आणि प्रत्येकामध्ये देवबाप्पा तुझं वचनाची सुवार्ता जात असताना प्रत्येकाचं तू सहाय्य कर, ते ग्रहण करण्यासाठी तुझी कृपा पुरवून दे. अनेक सुवार्तिक यामध्ये काम करत असताना अनेक सेवक आहेत देवबाप्पा, त्या सर्वांना तुझी कृपा पुरव. तसंच देवबाप्पा सर्व सेवेवर तुझा आशीर्वाद असू दे. या कोविडग्रस्तांसाठी काम करणारे देवबाप्पा नर्सेस आहेत, लॅब टेक्निशियन आहेत, इतर कर्मचारी आहेत आणि देवबाप्पा पोलीस आहेत, या सर्वांना तुझी कृपा पुरव. हे काम करत असताना तुझी कृपा सर्वांवरती असू दे. आज देवबाप्पा दिवसभरात तुमचं सहाय्याने मदत कर आणि ज्या ज्या प्रार्थना आम्ही तुझ्या पुढे सादर केल्या आहेत त्या सर्व प्रार्थनांची उत्तरं देवबाप्पा तू आम्हाला दे. तुझी कृपा आमच्यासोबत सदैव असू दे. आज देवबाप्पा भक्ती आणि प्रार्थना उपासना होईल, हे सर्व काही तुझ्या नावात तू आशीर्वादित कर. येणारं वचन सर्वांसाठी आशीर्वादाचं असं होऊ दे देवबाप्पा. प्रत्येक घरामध्ये तुझा आशीर्वाद असू दे. सर्वांना तुझी कृपा पुरवून दे देवबाप्पा. पुन्हा एक वार देवबाप्पा आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होतो. तुझी कृपा आमच्यावरती असू दे. मान, महिमा, सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो देवबाप्पा. प्रार्थना येशूच्या नावात मागितली आहे म्हणून ऐक. आमेन. आपण देवाच्या स्तुतीसाठी करा आनंद आनंद गीत गाऊ. करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, कृष्ण नावात होऊनिया धुंद, कृष्ण नावात होऊनिया धुंद. करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, कृष्ण नावात होऊनिया धुंद, कृष्ण नावात
प्रियांनो, आज ह्या वचनावर मनन करत असताना देवाचे आम्ही मनापासून आभार मानूया. देव आम्हाला त्याच्या कृपेमध्ये राखतो आहे आणि सांभाळतो. परमेश्वरामुळेच आम्ही या जगामध्ये आशीर्वादित झालो आहोत, कारण परमेश्वरानं आमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आहेत. परमेश्वरानं वचनाद्वारे आमची भेट घेतली आहे आणि या आठवड्यासाठी परमेश्वरानं आमच्यासाठी कृपा पाठवून दिली आहे. प्रियांनो, जीवनामध्ये समस्याचा सामना करत असताना, संकटाचा सामना करत असताना देवाच्या वचनाच्या कुंपणात स्वतःला ठेवा. परमेश्वर आमची या जगामध्ये काळजी घेतो आहे आणि तो आम्हाला राखतो आहे, सांभाळतो आहे. प्रियांनो, आम्ही प्रत्येकाने स्वतःला त्याच्या वचनात ठेवण्याचा प्रयत्न करूया. जे काही परमेश्वर आमच्याकडून करून घेऊ इच्छितो त्याची सेवा, त्याचं कार्य, त्याचं सुवार्तेचं कार्य, इतरांच्या भेटी घेणं, इतरांना जाऊन भेटणं, इतरांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता देणं, इतरांना ख्रिस्ताकडे आणणं, प्रभू येशू ख्रिस्ताची इतरांना ओळख करून देणं, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख सर्वांना करून देणं. प्रियांनो, आज हा दिवस परमेश्वरानं आम्हाला लाभू दिला आणि इब्री लोकास पत्र्याचा 3रा अध्याय आणि वचन 13 मध्ये आज आम्ही देवाचं वचन वाचलं की जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. आणि ह्या वचनामध्ये, देवाच्या वचनाद्वारे आज आमचं मार्गदर्शन होत असताना प्रियांनो, जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. प्रियांनो, जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. प्रियांनो, आज देवाच्या वचनातून हा बोध, हे वचन, हा संदेश तुम्ही ऐका. प्रियांनो, आज परमेश्वर तुमच्याशी बोलू इच्छितो. आज परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. ह्या दिवसामध्ये देवाच्या कृपेमध्ये तुम्ही वाढत असताना देवानं किती आशीर्वाद तुम्हाला दिले आहेत पहा. पहा, देवानं तुम्हाला केवढे आशीर्वाद दिले आहेत. हे आशीर्वाद तुम्ही मोजू शकणार नाही. प्रियांनो, हे चांगलं आरोग्य, ही कृपा, हा आशीर्वाद परमेश्वरानं तुम्हाला प्राप्त करून दिला आहे. याबद्दल तुम्ही आनंदित व्हा, आनंदित व्हा. काळजी करू नका. देवबाप तुमच्या सर्व गरजा पुरवीत आला आहे. चांगलं आरोग्य त्याने तुम्हाला लाभू दिला आहे आणि त्याच्या वचनाचं कुंपण त्याने तुम्हाला दिलं आहे. म्हणून ह्या जगामध्ये देवाच्या वचनात स्वतःला ठेवा आणि रोज पवित्र शास्त्र वाचा, बायबल वाचा. परमेश्वर वचनाद्वारे तुमचं मार्गदर्शन करू इच्छितो. तुम्हाला त्याची कृपा तो देऊ इच्छितो. तुम्हाला त्याच्या वचनाच्या कुंपणात एक चांगला व्यक्ती तो बनवू इच्छितो, चांगला व्यक्ती तो घडवू इच्छितो. प्रियांनो, देवाचं वचन रोज वाचा, देवाच्या वचनाचा अभ्यास करा, त्याचं मनन करा आणि त्या वचनाद्वारे देव तुम्हाला केवढे आशीर्वाद देतो ते पहा. आज हा दिवस देवाने तुम्हाला दिला असताना आज हे वचन तुम्ही स्वीकारा प्रियांनो आणि स्वतःला त्याच्या वचनाच्या कुंपणामध्ये स्वतःला राखा. अनुवाद याचा 6वा अध्याय आणि वचन 1 मध्ये देवाचं वचन आम्ही वाचलं की तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हाला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे ते हे,
तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पहिलं तरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे. प्रियांनो, आज ह्या वचनाद्वारे देव आमचं मार्गदर्शन करतो आहे. देवाच्या वचनामध्ये आम्ही असलं पाहिजे. देवाच्या आज्ञा आम्ही पाळल्या पाहिजेत. जिवंत परमेश्वर ह्या जगामध्ये कार्यरत आहे आणि तो आम्हाला सांभाळतो. प्रियांनो, मग देवाच्या लोकांनी की जे परमेश्वरावर विश्वास ठेवत आहेत, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत, त्या सर्वांनी जिवंत देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. प्रत्येकाने परमेश्वराच्या आज्ञाचं पालन केलं पाहिजे. प्रियांनो, जेव्हा आम्ही परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करतो, फार मोठा त्याच्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह आमच्यामध्ये कार्यरत असतो. प्रियांनो, जगातल्या गोष्टीची आवड धरू नका आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन पहा. स्वर्गाचं सुख सोडून तो पृथ्वीवर आला. आम्ही देखील जगामध्ये ख्रिस्ताचे लोक, ख्रिस्तासोबत, ख्रिस्तासाठी कार्य करणारे असे झाले पाहिजेत. आज ह्या वचनात आम्ही पुढे जात असताना अनुवादाचा 6वा अध्याय वचन 1 मध्ये देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे की तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हाला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे ते हे, तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पहिलं तरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे. प्रियांनो, मिसर देशातून इस्रायली लोकांना परमेश्वरानं अद्भुत रीतीने काढलं आणि मोशेच्या द्वारे हे वचन परमेश्वरानं लिहिलं. मोशे म्हणतो, प्रियांनो, की हे विधी तुम्ही पाळावे, हे आज्ञा तुम्ही पाळाव्या. प्रियांनो, परमेश्वर आमच्यासाठी अद्भुत कार्य करतो. परमेश्वर आम्हाला सर्व गुलामीतून सोडवतो. पापाच्या बंधनातून, पापाच्या गुलामीतून तो सोडवतो आणि आम्हाला त्याने मुक्त केलेला आहे. आम्ही त्याच्या वचनामध्ये स्वतःला ठेवावं. त्याने आम्हाला 2000 वर्षापूर्वी स्वतःचा वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने प्राण दिला आणि त्याने आम्हाला पापाच्या बंधनातून सोडवलं, स्वतंत्र केलं. ह्या जगामध्ये पुन्हा आम्ही पापाच्या गुलामीत सापडायचं नाही. प्रियांनो, पापाच्या बंधनात स्वतःला ठेवू नका, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण देऊन स्वतःचं रक्त त्याने सांडलं आणि आम्हाला पापाच्या बंधनातून त्याने मोकळं केलं, स्वतंत्र केलं. म्हणून प्रियांनो, आम्ही ख्रिस्ताच्या वचनामध्ये स्वतःला ठेवलं पाहिजे. आणि या ठिकाणात देवाचं वचन असं म्हणतं की जो देश वतन करून घेण्यासाठी पहिलं तरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे. जो दुधामधाचा प्रवाह वाहत असलेला देश इस्रायली लोकांना परमेश्वर देणार होता, त्या दुधामधाच्या प्रवाह वाहत असलेल्या देशामध्ये हे लोक जाणार आहेत आणि मोशे परमेश्वराची आज्ञा त्यांना सांगतो की हे विधी आणि ही आज्ञा परमेश्वराने जी दिलेली आज्ञा आहे आणि विधी आहेत ते तुम्ही पाळावे. परमेश्वराने दिलेल्या आज्ञा तुम्ही पाळाव्या. प्रियांनो, ख्रिस्ताचं वचन, ख्रिस्ताच्या वचनामध्ये आम्ही स्वतःला ठेवलं पाहिजे. ख्रिस्ताच्या वचनामध्ये आम्ही स्वतःला राखलं पाहिजे. आणि परत दुसऱ्या वचनामध्ये अनुवादाचा 6वा अध्याय वचन 2 मध्ये त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्र पौत्र यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून पाळाव्या, म्हणजे तू दीर्घायू होशील. की जेव्हा आम्ही परमेश्वराचं वचन पाळतो, त्याच्या आज्ञा पाळतो, प्रियांनो, आम्ही पृथ्वीवर दीर्घायुष्य होतो. परमेश्वर आम्हाला आयुष्य देतो, चांगलं आरोग्य देतो. आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळाव्या. आज आम्ही देवाच्या वचनामध्ये मनन करत असताना, आम्ही पुढे जात असताना अनुवादाचा 6वा अध्याय आणि वचन 3 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं, म्हणून हे इस्रायला श्रवण कर आणि त्या काळजीपूर्वक पाळ. म्हणून हे इस्रायला श्रवण कर आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर
याने दुधा मधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील. प्रियांनो, मिसर देशातून इस्रायल लोक निघाले आणि मोशे त्यांना परमेश्वराचे वचन आणि विधी सांगतो आहे, परमेश्वराच्या आज्ञा सांगतो आहे, परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यासाठी त्यांना सांगतो आहे. प्रियांनो, आज परमेश्वरानं आम्हाला देखील पापाच्या गुलामीतून सोडवलं आहे. प्रियांनो, यासाठी की आम्ही पुन्हा पापाच्या गुलामीत जाऊ नये. आज जगामध्ये आम्ही असताना, प्रियांनो, जगामध्ये आम्ही असताना आम्ही देवाच्या कुंपणात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या कुंपणात स्वतःला ठेवलं पाहिजे. कारण आज परमेश्वरानं त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवला आणि त्याने आमचं तारण केलं आहे. प्रियांनो, आणि आमचं तारण झालेलं आहे. आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच रक्त वधस्तंभावरून सांडलेलं आहे. प्रियांनो, आम्हाला त्याने पापाच्या गुलामीतून, पापाच्या बंधनातून सोडवलेलं आहे, स्वतंत्र केलं आहे. म्हणून आम्ही त्याला धन्यवाद दिला पाहिजे. त्याच्या वचनाच्या कुंपणात आम्ही स्वतःला ठेवलं पाहिजे. आणि वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो, स्तोत्र 94 वचन 12 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की हे परमेश्वरा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस, तो धन्य. स्तोत्रकर्ता ह्या वचनामध्ये लिहितो आहे की तू ज्याला आपल्या वचनातून शिस्त लावतोस आणि आपल्या वचनातून ज्या व्यक्तीला तू शिकवतोस देवा, तो धन्य. प्रियांनो, परमेश्वराच्या वचनाची आशा धरा, परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवा आणि परमेश्वराचं वचन हे कधीही ढळणार नाही. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या वचनात पुढे जात असताना इब्री लोकास पत्र्याचा 4 अध्याय आणि वचन 12 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आर पार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. देवाचं वचन सामर्थ्याचं आहे. प्रियांनो, देवाचं वचन कार्य करणार आहे. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, देवाच्या वचनाचं पालन करा, देवाचं वचन आत्मसात करा आणि देवाच्या वचनाच्या कुंपणात स्वतःला ठेवा. आमच्या घरी पवित्र शास्त्र आहे, ते उघडा, त्याचा अभ्यास करा. देवाचं वचन आम्ही वाचत आहोत, त्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा. प्रियांनो, त्याच्या वचनाच्या कुंपणात स्वतःला ठेवा. इब्री लोकास पत्र्याचा 4 अध्याय आणि वचन 12 मध्ये देवाचं वचन म्हणतं की देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. प्रियांनो, देवाचं वचन कार्य करते आहे. आज हे पवित्र वचन देवानं आम्हाला दिलं आहे. प्रियांनो, या वचनामध्ये स्वतःला ठेवा. आम्ही पुढे जात असताना ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं वचन पाळतो, प्रियांनो, परमेश्वर आम्हाला खूप खूप आशीर्वाद देतो. आम्ही प्रत्येकाने परमेश्वराच्या वचनामध्ये स्वतःला ठेवलं पाहिजे, स्वतःला वचनाच्या कुंपणात राखलं पाहिजे. प्रियांनो, आज ज्या प्रकारे जो अध्याय आम्ही वाचला, इस्रायल लोकांना मिसर देशातून परमेश्वरानं अद्भुत रीतीने काढलं आणि मोशे त्यांना सांगतो की तुम्ही त्याचे विधी, त्याचे नियम, त्याच्या आज्ञा तुम्ही पाळा. प्रियांनो, आम्ही परमेश्वराचं वचन पाळलं पाहिजे. प्रियांनो, त्याच्या आज्ञा आम्ही पाळल्या पाहिजे. परमेश्वरानं त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवला. आज ह्या वचनामध्ये
देवाच्या वचनामध्ये आम्ही पुढे जात असताना प्रियांनो, प्रगटीकरण याचा पहिला अध्याय आणि वचन 18 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाले की मी मेलो होतो तरी पहा मी युगानयुग जिवंत आहे. येशू ख्रिस्त म्हणाला की मी मेलो होतो तरी पहा मी युगानयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. एव्हानाला जे प्रगटीकरण झालं त्यामध्ये येशू एव्हानाला म्हणाला, जे प्रगटीकरण त्याला प्राप्त झालं की ही वचनं तू लिही. आणि त्यामध्ये येशू ख्रिस्त म्हणाला की मी मेलो होतो तरी पहा मी युगानयुग जिवंत आहे. कारण देवाचा पुत्र मरण पावला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो 40 दिवस या पृथ्वीवर राहिला आणि त्याच्यानंतर तो स्वर्गात गेला. आज देवपित्याच्या उजवीकडे प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे. प्रियांनो, आज तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे, तुम्ही केव्हाही जगामध्ये ढळणार नाही प्रियांनो. कारण त्याच्या रक्ताने, त्याच्या वधस्तंभावरील रक्ताने त्याने तुम्हाला ह्या जगामधून सोडवलेला आहे. इब्री लोकास पत्राचा 3रा अध्याय आणि वचन 14 मध्ये, कारण जर आपण आपल्या आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरिला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहे. प्रियांनो, ह्या वचनाद्वारे देव आमच्याशी बोलतो आहे की आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरिला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहे. आमचा पवित्र ख्रिस्त ज्याने स्वर्गाचं सुख नाकारलं आणि देवाचा पुत्र ह्या पृथ्वीवर आला, त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. आज ह्या वचनाची घोषणा करत असताना, या सुवार्तेची घोषणा करत असताना प्रियांनो, मोशेने जसा अरण्यात सर्प उंच केला होता तसं देवाच्या पुत्राला आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला उंचावलं पाहिजे. देवानं आम्हाला आशीर्वादित केलं, देवानं आम्हाला त्याच्या कृपेमध्ये राखलं, देवाने अनुग्रहाने भरलं. देव कृपेवर कृपा आम्हाला पुरवतो आहे. त्याची अशी इच्छा आहे की आम्ही त्याच्या विश्वासामध्ये मजबूत व्हावं, विश्वासामध्ये वाढावं. त्यासाठी आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये, देवाच्या वचनामध्ये स्वतःला ठेवलं पाहिजे. प्रियांनो, आज जगाची परिस्थिती अशी आहे, या परिस्थितीमध्ये आम्ही देवासोबत असलं पाहिजे. प्रार्थनेला आम्ही वेळ दिला पाहिजे, वचन वाचलं पाहिजे, आपल्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रार्थना आम्ही केली पाहिजे. देवाचे गौरव आमच्या कुटुंबाकडून, आमच्या कामाच्या द्वारे, आमच्या सेवेच्या द्वारे सदैव झाले पाहिजेत. देवानं आम्हाला ह्या जगात यासाठी ठेवलं की आमच्याद्वारे त्याची सेवा नित्य घडावी, आमच्याद्वारे देवाचा पुत्र सदैव उंच केला जावा आणि आमच्याद्वारे त्याचे गौरव व्हावेत. यासाठी आम्ही प्रत्येकाने आपलं अंतःकरण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करूया. प्रियांनो, अनेक बंधनातून देवानं आम्हाला आज सोडवलेला आहे, संकटातून सोडवलेला आहे, पापाच्या गुलामीतून सोडवलेला आहे. त्याचे उपकार रोज आणि रोज माना, सतत माना. देवाला धन्यवाद द्या. देवानं तुमच्यासाठी अद्भुत कार्य केले आहेत आणि परमेश्वर देवबाप अनुग्रहाची आणि कृपेची वृष्टी तुमच्या जीवनामध्ये करू इच्छितो. त्याची अशी इच्छा आहे की आता प्रत्येकाचं नवीनीकरण व्हावं, प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये परिधान करावं. प्रियांनो, त्या देवाच्या पुत्रानं स्वतःला त्यागून टाकलं, या पृथ्वीवर आला आणि त्याने मानवाचं रूप घेतलं आणि त्या देवाच्या पुत्रानं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला ह्या जगामध्ये रिक्त केलं. प्रियांनो, रिक्त केलं स्वतःला. आज आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक देखील त्याची सेवा करत असताना त्याच्या कार्यामध्ये ख्रिस्ताला रोज आणि रोज उंचावूया. प्रियांनो, देवानं आमच्यावर प्रेम केलं आणि त्याचा एकुलता एक पुत्र त्याने आमच्यासाठी या जगामध्ये पाठवला. प्रियांनो, आता या दिवसामध्ये आम्ही विश्वासामध्ये मजबूत झालो पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये आम्ही अधिकाधिक वाढलो पाहिजे. प्रियांनो, आज हे दिवस आहेत की ख्रिस्तासोबत आम्ही सदैव असावं. आज आम्ही पुढे जात असताना मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय वचन 42, विश्वास ठेवणाऱ्या
ह्या लहानातील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे, हेच त्याच्या हिताचे आहे. प्रियांनो, इतरांना विश्वासामध्ये वाढवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासापासून तुम्ही स्वतः दूर जाऊ नका. तुमच्या कुटुंबातील लोकांना देखील तुम्ही प्रभूच्या विश्वासापासून दूर जाऊ देऊ नका. प्रभू येशू ख्रिस्तानं आमचं तारण व्हावं म्हणून स्वतःचा प्राण वधस्तंभावर दिला. प्रियांनो, आज आम्ही लहानातील लहानाला प्रभूच्या विश्वासात आम्ही वाढवूया. लहानातील लहान जे प्रभूपासून दूर आहेत त्यांना देखील आम्ही प्रभूची सुवार्ता देऊया, प्रभूकडे आणूया. त्यासाठी आम्ही ह्या जगामध्ये प्रभूचं कार्य करण्यासाठी आहोत, प्रभूची सेवा करण्यासाठी आहोत. प्रियांनो, आज ही सुंदर वेळ देवानं आम्हाला दिली असताना आम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. आम्हाला त्याने पाचारण केलं, त्याने ह्या जगात बोलवलं त्याच्या सेवेसाठी. प्रियांनो, आम्ही प्रत्येकाने आपलं जीवन त्याला समर्पित केलं पाहिजे. देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्यरत असलं पाहिजे. प्रियांनो, इब्री लोकास पत्राचा 3रा अध्याय आणि वचन 12 पासून काही वचनं आम्ही आजच्या मननाकरिता वाचली होती. 16 वचनापासून आपण थोडस वाचणार आहोत. कारण ऐकूनही कोणी चीड आणली, मोशेच्या द्वारे मिस्रातून निघालेले सर्वच नव्हेत काय. आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणारच नाही. ज्यांनी अवाज्ञा केली त्यांनाच की नाही. तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. प्रियांनो, 19व्या वचनामध्ये देवाचं वचन आमच्याशी बोलतं की त्यांनी विश्वास ठेवला नाही आणि त्यांना आत येता आलं नाही. प्रियांनो, आम्ही प्रभूच्या घरचे लोक आहोत, प्रभूनं निवडलेले लोक आहोत. आम्ही त्याचे पुत्र, त्याच्या कन्या आहोत. आम्ही त्याचे पुत्र आणि त्याच्या कन्या आहोत. प्रियांनो, आम्ही त्याची आज्ञा पाळली पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये कार्य करू द्या. प्रियांनो, जगामध्ये परमेश्वर कार्यरत आहे, तुम्ही त्याच्याकडून सहाय्य मागा. आज वचनावर पुढे जात असताना प्रियांनो, आज आम्ही देवाचे आभार मानूया, देवाला धन्यवाद देऊया आणि स्वतःला वचनाच्या कुंपणात राखूया. कारण देवाचे वचन इब्री लोकास पत्राचा 4था अध्याय आणि वचन 12 मध्ये म्हणतं की सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. देवबाप ह्या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. In the cross, be my glory.
प्रियांनो, आपण आज हा संदेश ऐकला. आजच्या वचनाद्वारे परमेश्वरानं तुम्हा सर्वांचं सहाय्य केलं. त्याने विपुल अशी कृपा तुम्हावर दिली, तुमच्या जीवनात दिली. आज देवाचे आम्ही आभार मानू. देवाच्या वचनात स्वतःला ठेवा, वचनाच्या कुंपणात स्वतःला राखा. प्रियांनो, परमेश्वरानं हा दिवस तुम्हाला लाभू दिला, याबद्दल देवाचे आभार माना. हा आठवडा देवाने आम्हाला दिला. या आठवड्यात निश्चय करा की तुम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्तासोबत चालणार. हे आमचं मुख इतरांना आशीर्वाद देण्यासाठी असू द्या. या मुखाद्वारे आम्ही देवाची स्तुती करू, देवाला धन्यवाद देऊया. आपण शांत राहू, आपण आपले डोळे मिटू, आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, इस्रायलाच्या स्तवनात बसणारा तू आमचा देव पवित्र परमेश्वर आहेस. तुझे मानावे तेवढे उपकार थोडके आहेत देवा. आज या भक्तीमध्ये प्रत्येकाला तू आशीर्वाद दिलास, प्रत्येकाला तू आशीर्वादित केलंस. आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या कुंपणात स्वतःला आम्ही ठेवावं, तुझ्या वचनाच्या कुंपणात आम्ही स्वतःला राखावं. त्यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा तू दे. ह्या दिवसात प्रभू, प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणात तू चालव. प्रत्येकाच्या गरजा तुझ्या पवित्र भांडारातून पुरव. आज ज्या भावांनी, ज्या बहिणींनी आजच्या प्रार्थनेमध्ये भाग घेतला, सहभागी झाले आहेत, वचन ऐकलं आहे, या वचनाद्वारे प्रभू त्यांना तू आशीर्वाद दे. प्रत्येकाला तुझ्या कृपेमध्ये चालव परमेश्वरा. या दिवसात आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येकाच्या गरजा प्रभू तुझ्या भांडारातून पुरवल्या जाऊ दे. प्रत्येकासाठी तुझी कृपा तू दे प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो. आज पुष्कळ लोक अडीअडचणीचा सामना करत आहेत देवा. त्या प्रत्येकासाठी तुझी कृपा दे. आजारी आहेत त्यांना तू आरोग्य दे. दुःखात आहेत त्यांचं तू सहाय्य कर. तुझ्या वचनाच्या कुंपणात त्यांना तू चालव, राख आणि सांभाळ. देव बाप्पा, तुझ्या वचनाच्या कुंपणात राख आणि चालव. तुझी शांती, तुझी कृपा आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह त्यांना तू दे. आम्ही प्रार्थना करतो देवा, तू अद्भुत कार्य करणारा आमचा देव पवित्र परमेश्वर आहेस. तुझे आम्ही आभार मानतो परमेश्वरा. आज प्रत्येकावर तुझी विपुल अशी कृपा दे परमेश्वरा. या आठवड्यामध्ये प्रत्येकाच्या कामकाजात, नोकरीवर, व्यवसायावर, शेतीच्या कामावर तुझा आशीर्वाद दे प्रभू. आणि प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणात चालव. आज ही भक्ती आशीर्वादाची केलीस, आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. विशेष आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, या सर्वांना तुझ्या कृपेमध्ये वाढव प्रभू. विश्वासामध्ये स्थिर कर आणि विशेष तुझ्या वचनाच्या कुंपणात राख. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. देव बाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या प्रत्येकासोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.
तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा, तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभारा हो, तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी, प्रभो परात पर जय करुणा कर, प्रभो परात पर जय करुणा कर, जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या, आमीन। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। हालेलुया 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 हालेलुया